जय गुरुदेव मित्रांनो. मी प्रदीप वाळुंजकर, रिटायर्ड एस पी स्टेट एक्साईज. मी मागील 20-25 वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंगचा फॉलोअर आहे. गुरुजींनी जे काही आपल्याला टॉक्स दिलेत, काही व्याख्यानं दिली आहेत असं आपण म्हणूया, तर त्यांचे काही मराठीतून मी स्पष्टीकरण किंवा त्या बाबतीत मराठीतून विचार मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे. आज आपण पाहणार आहोत पतंजली योगसूत्रे. पतंजली योगसूत्रे पाहत असताना पहिला जो चॅप्टर आहे त्याच्यातला तो डिसिप्लिन ऑफ योगा किंवा योगाबाबतची शिस्त या बाबतीत उल्लेखित आहे. त्या संदर्भात आपल्याला अथ योग अनुशासनम आता आपण योगाबद्दलची जे काही शिस्त आहे किंवा योगाबाबत जी डिसिप्लिन आहे त्याबद्दल चर्चा करूया. मित्रांनो, अनुशासनम म्हणजे जो काही सेल्फ डिसिप्लिन म्हणून आपण किंवा स्वतःवर काही आपण बंधन लादत असतो. शासन म्हणजे काय हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. शासन हे काय करतं? नियम करतं. सोसायटी लॉ अँड ऑर्डर मेंटेन्स होण्यासाठी किंवा आणखी वेगवेगळे नियम असतात. आपल्याला कायद्याच्या संदर्भातले भरपूर नियम माहीत आहेत. पण तर शासन हे स्वतःचे नियम करतं, ते बंधनकारक बी करतं आणि ते आपल्याला पाळणं आवश्यक असतं. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही रस्त्याने जात आहात तर तुम्ही तुमचं वाहन डाव्या बाजूने चालवायला पाहिजे, तुम्ही उजव्या बाजूने चालवू शकत नाही. दिस इज म्हणजे आपण काय म्हणू, शासन जे आहे त्यांनी केलेला हा नियम आहे. आता आपण थोडंसं सेल्फ डिसिप्लिन या बाबतीत बोलूया किंवा अनुशासन. आता स्वतःच काही आपण जर अनुशासन केलं किंवा शिस्त लावली तर सुरुवातीच्या कालखंडात ती शिस्त आपल्याला थोडीशी जाचक वाटते किंवा दुःखदायक वाटते. परंतु थोडंसं काही कालांतरानंतर त्याचं जे फायनल जे गोल आहे ते मात्र सुखदायक किंवा आनंददायक असते. मित्रांनो, या बाबतीत आपल्याला माहीतच आहे की आई एखाद्या मुलाला शिस्त लावते, म्हणजे तू ब्रश कर किंवा तिच्यात सकाळी उठून ब्रश करणे, आंघोळ करणे, ह्या ज्या काही लहान लहान सवयी आहेत त्या सर्व रुजवते. काही कालांतराने त्या आईच्या सवयी नसून त्या व्यक्तीच्या सवयी बनून जातात की उठल्यानंतर तो ब्रश करेल, आंघोळ करेल. हे सगळं हा सेल्फ डिसिप्लिन म्हणून आपण स्वतःच केलेला हा अनुशासन आहे. म्हणजे सुरुवातीला जरी आपल्याला थोडंसं आपण काही विचार जर थोडासा अभ्यासाच्या बाबतीत केला तर जे विद्यार्थी पहाटे उठून अभ्यास करतात, नियमित अभ्यास करतात, तर त्यांना सुरुवातीच्या कालखंडात उठणे वगैरे हा थोडा क्लेशदायक गोष्टी येतात. लवकर उठणे, अभ्यासाला बसणे, ह्या सगळ्या गोष्टी. परंतु अंतिम त्याचं स्वरूप काय आपल्या लक्षात येतं तर त्यांना चांगले मार्क्स मिळतात, त्यांचं भवितव्य उज्ज्वल होतं आणि पुढे जाऊन ते डॉक्टर्स असतील, इंजिनियर असतील, प्रशासकीय व्यवस्थेत असतील, कामकाज करतात. म्हणजे सुरुवातीच्या कालखंडात जो काही त्रास त्यांनी उपभोगला स्वतःला शिस्त लावून, त्याची परिणिती शेवटी ती जो गोल असेल ती चांगल्यामध्ये, आनंदात किंवा सुखात झाली असं म्हणायला आपल्याला वाव आहे. आता या बाबतीत मी तुम्हाला सांगेल की सुख किंवा आनंद हे आपल्याला 3 प्रकारचे सांगितलेले. एक सात्विक सुख, तामसिक सुख आणि राजसिक सुख. मित्रांनो, म्हणजे सात्विक जॉय किंवा सुख जे आहे ते सुरुवातीच्या कालखंडात काय होतं माहिती आहे का, त्रासदायक वाटतं, बरोबर आहे. परंतु त्यांचं जे अंतिम जे मिळणार आहे ते सुखदायक होतं. म्हणजे अंतिम ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात ती मात्र सुखदायक असते. सुरुवातीचा कालखंड संघर्षाचा किंवा त्रासदायक किंवा वेदनेचा असतो असं म्हणूया आपण. तर ते सुख कसं आहे, तुमचं सात्विक सुख आहे. ते स्वतः त्याने डिसिप्लिन लागून केलेलं सुख आहे. दुसरं जे आहे ते राजसिक सुख. हे कसं करतं माहिती आहे का, की सुरुवातीला तुम्ही काय करता, म्हणजे सुरुवातीला डिसिप्लिन असा मेंटेन करत नाही, स्वतःला जसं जमेल तसं करता आणि त्याचा अंत जो होतो तो दुःखदायक होतो, बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला जरी वाटत असेल की हा आनंद आहे. आता हे या बाबतीत मी तुम्हाला काय सांगेल की समजा एखादा डायबेटिक्सचा पेशंट आहे तर तो काय करतो स्वतःसाठी की गोड नाही खायला पाहिजे. गोड न खाणं हे चुकीचे, गोड खाल्लं तर आपली शुगर वाढेल आणि त्रास होईल.
तर ते सुरुवातीला त्याला काय झालं आहे त्याचा त्या गोष्टी त्रास झाला, पण अंतिम त्याचं जे काय आहे ते प्रकृतीला चांगलंच आहे असं म्हणूया आपण. या बाबतीत तुम्हाला पुढे जाऊन असं सांगेल की जे तामसिक सुख आहे हे सुखच नाही. म्हणजे ते कसं आहे की सुरुवातीला बी ते त्रासदायक, ज्याचं दुःखदायक आणि शेवटीही दुःखदायक. आणि देर इज नो डिसिप्लिन. त्यांचा स्वतःचा काय असा तामसिक लोकांचा कुठल्याही प्रकारचं अनुशासन किंवा शिस्त नसते. अशा प्रकारचं सुख ते असतं. तर आपल्याला एक लक्षात येईल की ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण बघतो, पाहतो, स्वतःचं भान हरपून पाहतो, एकदम भान हरपून पाहिलं जातं. म्हणजे पूर्वीच्या काळी किंवा अजूनही सिनेमात जर तुम्ही पाहायला बसला तर सिनेमा पाहत असताना तुम्ही पडद्यावरच्या सिनेमाचा एक पार्ट बनता, बरोबर आहे. आणि त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस इतकं त्यात इन्व्हॉल्वमेंट होता की तुम्हाला काही तुमची पाठदुखी असेल किंवा तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही तत्कालीन कालावधीत संपूर्णपणे विसरून जाता, बरोबर आहे. तो जो कालखंड आहे त्या कालखंडात तुम्ही विसरून जाता, इतकं तल्लीन होत असता तुम्ही. पूर्वीच्या काळी तर ज्यावेळेस पडदा सिस्टीम होती किंवा उदाहरणं द्यायचं तर नाटक असेल, नाटकात ज्या पूर्वी व्हिलन आणि हिरो यांचं ज्यावेळेस काही द्वंद्व असेल तत्कालीन कालावधीत जर हिरोला व्हिलन जास्त तर त्रास देत असेल, मारत असेल तर लोक धावून जायची, लक्षात आलं का. किंवा अजूनही खूप जर तो व्हिलनचं ॲक्टिंग खूप चांगली असेल तर कोणीतरी चप्पलसुद्धा फेकतं. परंतु तो जो व्हिलन आहे तो आपण केलेल्या कामाचा तो एक प्रकारचा सत्कार आहे असं समजतो. तो जपूनही ठेवू शकतो तिचा चप्पल, कारण मी त्यात इतकं ओतलं की मी खरोखर तेच काम उत्कृष्टपणे केलं असं पुढच्याला वाटलं. म्हणजे त्यात सुद्धा तो आनंद घेतो आणि तो एक प्रकारचा माझा गौरव समजतो स्वतःचा व्हिलन तो, हे निश्चित असतं. तर मित्रांनो, आपल्याला जर विचार थोडासा करायचा झाला तर योगात शिकण्याचा मुख्य हेतू काय आहे आपला, योग का शिकायचा, टू बिकम ए होल, म्हणजे पूर्ण बनणे हा एक त्याच्या पाठीमागचा विचार आहे. आता हा विचार म्हणजे कसं की आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणजे ज्यातून आपल्याला काय स्मेल, टेस्ट, टच आणि ह्या ज्या 5 ज्ञानेंद्रिय जे बाहेर धावत आहेत आपले, साईटची पाहणे, चव घेणे, ऐकणे, सुगंध घेणे, अलग लक्षात. ह्या ज्या बाहेरच्या गोष्टी, मग तुम्ही एखाद्या बाहेर तुमची जी आउटवर्ड डिरेक्शन जी इंद्रिय धावतात आणि हे मन धावते नुसतं मनाबरोबर हे धावतात आणि ते बाहेर नुसते फिरत असतात, तर त्यांना आत वळवणे हा योगाचा मुख्य हेतू आहे. म्हणजे मी काय म्हणेन तुम्हाला की तुम्ही वृत्ती स्वरूप हे कशी तुमची बाहेर आउटवर्ड डिरेक्शन जे आहे ते दुष्ट स्वरूपा, म्हणजे स्वतःला शिस्त लावून स्वतःच पाहणे किंवा युनायटेडली होल बनणे हाच आपला योगात शिकण्याचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे बाहेर फिरणारी जी इंद्रिय आहेत, मन आहे त्याला आत वळवणे आणि दृष्ट स्वरूपात सियर्सकर जाणे, जो पाहतो त्याला पाहणे, यालाच आपण काय योग म्हणूया. योगामुळं काय होतं, तुम्ही संपूर्ण मन यू आर बिकमिंग ए होल, बरोबर आहे का. आता हे ज्या मनोवृत्ती तुमच्या बाहेर धावतात, मनाची वृत्ती जी बाहेर धावते ते काही चांगली आहे, काही वाईट पण आहे. त्याला क्लिष्ट आणि अक्लिष्ट म्हटलेलं आहे. मनाची वृत्ती जी तुमची बाहेर धावते ना, त्याचे 2 प्रकार सांगितले, क्लिष्ट आणि अक्लिष्ट, किंवा एक चांगली असू शकते आणि बाहेर वाईटही असू शकते. मनाचे मोड्स ऑफ द माइंड जे म्हणून आपण, मनाचे साधारणपणे 5 वृत्ती येतात, 5 प्रकारच्या वृत्ती येते का, की ज्याबद्दल पतंजली योगसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. त्या म्हणजे कुठल्या आहेत, प्रमाणा, विपर्या, विकल्पा, निद्रा आणि स्मृती. आता प्रमाणा म्हणजे काय की प्रत्येक गोष्टीत आम्ही काय मागतो माहिती आहे का, पुरावा मागतो, मन पुरावा मागतं, त्याशिवाय ते विश्वास ठेवत नाही. मग प्रत्येक गोष्टीत काय पुरावा पाहिजे आपल्याला, म्हणजे तरच तो विश्वास ठेवतो, त्याला आपण म्हणतो प्रमाण म्हणतो. तर प्रमाणात की कसं आहे, 3 प्रकार येतात, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगामा. प्रत्यक्ष म्हणजे प्रॅक्टिकल, वी सी, आपण जे पाहतो
त्याच्यावर विश्वास ठेवतो ते प्रत्यक्ष पुरावा झाला. बरोबर आहे का? आता अनुमान म्हणजे काय की जे तुम्ही अंदाज केलेला आहे, अनुमान म्हणजे अंदाज केलेला आहे आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवता. बरोबर आहे? अंदाज केलेला आहे आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, त्याला अनुमान म्हणतो आपण. आणि जो तिसरा आगाम आहे तो कसा आहे, जे धर्मग्रंथ स्क्रिप्चर्समध्ये लिहिलं आहे का त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. बरोबर आहे? परंतु योग म्हणजे काय आहे, तर हे सर्व सोडून द्यायला पाहिजे. लक्षात घ्या. आता आपण जो प्रमाणाबद्दल जो विचार केलेला आहे की आपण पाहतो आणि नंतर विश्वास ठेवतो. आता डे टू डे लाईफमध्ये आपल्या लक्षात येतं की काय होते, सूर्य उगवतोय, सूर्य मावळतोय. बरोबर आहे? पण खरंच तसं होतं आहे का प्रत्यक्षात? सूर्य उगवतो, सूर्य मावळतो असं होतं आहे का प्रत्यक्षात? शास्त्रीयदृष्ट्या पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि जो भाग पृथ्वीचा सूर्याकडे येतो, हळूहळू येतो, तिथं तुम्ही काय होता, दिवस उगवतो आणि जो भाग बाहेर जातो तिथं दिवस मावळतो. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही पाहता ते सत्य राहिले का ते? तर नाही आहे. म्हणजे हे लक्षात घ्या की प्रमाणामध्ये जे प्रत्यक्ष आहे ते कधी कधी चुकीचंही असू शकतं. तुमचे सेन्सेस जे आहे ते तुम्हाला फसवू शकतात. लक्षात तुमच्या, म्हणजे जे तुम्ही पाहता ते खरंच वस्तुस्थिती असेल असं नाही आहे ते. म्हणजे तुमचे जे सेन्स आहेत किंवा जे सेन्स ऑर्गन्स आहेत ते तुम्हाला कधी कधी मूर्ख बनवू शकतात. तर तुम्ही पुराव्याच्या पलीकडे काही आहात, जे सिद्ध केले जाते. तुम्ही जे आहात ते पुराव्याच्या पलीकडचे आहात. जे सिद्ध केलं जातं कालांतराने ते चुकीचंही ठरू शकतं. परंतु सत्य जे आहे त्याला सत्य जे आहे ते काय सिद्ध करण्याच्या पलीकडचे आहे. बरोबर आहे? काही गोष्टी सिद्ध करण्याच्या पलीकडे आहेत. कुठल्या गोष्टी? त्या प्रेम. तुम्ही हाऊ यू कॅन प्रूव्ह परमेश्वर कसा सिद्ध कराल? तुम्ही नाही करू शकत. तुम्ही जर एखादी व्यक्ती म्हटली की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तो दाखव म्हटलं, काय दाखवणार आहे तुम्ही? नाही दाखवू शकत. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की त्या सिद्ध करण्याच्या सुद्धा पलीकडच्या आहेत. तीच गोष्ट कशाची आपण विचारात घेतली तर दुसऱ्या पर्यायात जे तुम्हाला सांगितलं की तुम्ही अंदाज बांधला, तो अंदाजही तुमचा चुकू शकतो. तुम्ही त्याच्यावरच विश्वास ठेवला ना अंदाजावर, तो अंदाजही चुकू शकतो. तिसरी गोष्ट काय तुम्ही बघितली की स्क्रिप्चर्स कालांतराने तुमच्या लक्षात येतं की जग बदलतं. चेंज हा सतत इथं घडत असतो आणि त्याच्यातल्या सुद्धा काही गोष्टी ह्या बदललेल्या असतात, कालानुरूप बदललेल्या असतात आहे. त्यामुळे हेही बदलू शकतो. परंतु योग याचा अर्थ हे सगळं सोडून देणे, याच्या पलीकडे जाणे, दृष्ट स्वरूपात जाणे. लक्षात, वृत्ती स्वरूपातून दृष्ट स्वरूपात येणे म्हणजेच योग आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे जे प्रमाण आहे त्याच्या पलीकडं आपण आहोत हे जाणायला पाहिजे. दुसरा जो पर्याय आहे तो विपर्याय. विपर्याय म्हणजे काय? आपली जी मतं आहेत ते आपण काय करतो, दुसऱ्यावर लादतो. बरोबर आहे? किंवा दुसऱ्याचे बऱ्याच वेळेस काय होतं की मी स्वतःला कधी स्वतःचा सन्मान देत नाही किंवा मी दुसऱ्याला सन्मान देतो. म्हणून अपेक्षा काय करतो माहिती आहे का, की मला पुढच्यानी रिस्पेक्ट दिला नाही, सन्मान दिला नाही, ही नेहमी बोलत असतो आपण. किंवा आईवडील असतील, मुलं असतील, मग काही वेळेस मुलांना वाटतं की माझ्यावर आईवडिलांचं प्रेमच नाही आहे. बरोबर आहे? म्हणजे हे जी गोष्ट घडत असते हे काही सिद्ध तुम्ही करू शकत नाही, प्रेम आहे नाही आहे. बरोबर आहे? तर हा विपर्यायाचा जो प्रकार आहे की आपणच आपली मतं गृहीत धरतो, लादतो दुसऱ्यावर, तर हा झाला विपर्याय. तिसरा जो प्रकार आहे तो विकल्प आहे. विकल्प इज आपण काय म्हणतो हॅलोजिनेशन किंवा फॅन्टेसी. म्हणजे काहीतरी सतत विचारात राहणे. म्हणजे हॅलोजिनेशन म्हणजे कसं विचारात राहणे, म्हणजे मी कुणीतरी उद्या एखाद्या देशाचा राष्ट्रपती बनेल किंवा मी खूप श्रीमंत बनेल, मी माझं स्वतःचं काहीतरी मोठा बंगला असेल, हेलिकॉप्टर असेल, मी कुठंही फ्लाय करेल, हे सगळं दीज आर द हॅलोजिनेशन. हा विपर्याय झाला, विकल्प झाला. ह्या विकल्पामध्ये सुद्धा दोन प्रकार मोडतात. एक तर फॅन्टसी जी आहे आपली, फॅन्टसी टू टाईप्स फॅन्टसी. एक तर बेसलेस फिअर आपण म्हणू की भीती, अकारण भीती वाटणे आणि अकारण आनंदी असणे तुम्ही.
लक्षात आलं. इट्स अ फॅन्टसी. म्हणजे तुमच्या 2 प्रकारच्या फॅन्टसी, जॉयफुल फॅन्टसी, बेसलेस फिअर असू शकतं. आता याच्यात कसं आहे की हे तुम्हाला अगोदर मी उदाहरण दिले. जॉयफुल फॅन्टसी, मी काय कुठंतरी समुद्रावर उतरेल, काहीतरी करेल, काय व्हॉट एव्हर इट मे, म्हणजे दॅट्स जॉयफुल फॅन्टसी. परंतु दुसरी जी आहे ना की भीती, ती काय करते ती फॅन्टसी, की तुम्हाला माझा अकारण वाटेल, मी बाहेर पडलो तर माझा ॲक्सिडेंट होईल, माझं काहीतरी वाईट घडेल, किंवा अकारण भीती वाटणार का XYZ माझ्यावर हल्ला करेल. ही जी अकारण वाटणारी बेसलेस जी फिअर आहे ती सुद्धा विकल्पामध्ये मोडते मित्रांनो. ती चौथा जो आहे तो निद्रा. निद्रा म्हणजे आपल्याला माहितीच की झोप. वरच्या तिन्हीतून काही नसेल तर आपण काय करतो, निद्रा म्हणजे झोपच आहे ती. आणि लास्ट जो आहे तो स्मृती. स्मृती म्हणजे काय, तर तुम्ही भूतकाळात रमत असता, भूतकाळाच्या आठवणीत रमणे हा स्मृती. म्हणजे भूतकाळात सतत राहणे, हे झालं ते झालं, किंवा ते असं मी वागलो नसतं तर अशी घटना घडली नसती. म्हणजे सतत तुम्ही भूतकाळात रमत असता, किंवा माझी ही चूक झाली नसती तर हे नुकसान झालं नसतं. सतत भूतकाळाचं स्मरण हा लास्ट आहे तो स्मृती आहे. परंतु ध्यान करताना मित्रांनो, वरीलपैकी जर 5ही प्रकार जर तुमच्या किंवा 5पैकी 1 जरी प्रकार तुमच्या ध्यानामध्ये येत असेल तर ते ध्यान असू शकत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही ध्यान करत असताना तुम्हाला उगीच फॅन्टसी वाटत असेल, किंवा कुठली भीती वाटत असेल, झोप येत असेल, बरोबर आहे, किंवा मन भटकत असेल, तर ते ध्यान नाही, हे लक्षात घ्या. या सगळ्याच्या पलीकडे जे दृष्ट स्वरूप आहे, म्हणजे स्वतःचे जे काही मन 5ही ज्ञानेंद्र विड्रॉ करून, रिट्राईव्ह युअर माइंड्स, रिट्राईव्ह युअर माइंड्स फ्रॉम युअर ऑर्गन्स, तुम्ही ते काढून जे स्वस्वरूपात जाईल, बरोबर आहे, स्वस्वरूपात ज्यावेळेस जाईल त्यावेळेस ते तिथं ध्यान होऊ शकेल मित्रांनो. आता तुम्हाला जे एक लक्षात घेईल की हे ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आता तुम्हाला हे 5 प्रकार मी सांगितले आहे, त्याच्यातून बाहेर जर पडायचं असेल तर काही मार्ग आहे का, तर आहे. कशाने बाहेर पडू शकतात, तर अभ्यासाने, वैराग्याने, बरोबर आहे. तर ह्या 5ही याच्यातून जर बाहेर काढायचं असेल आपल्याला, म्हणजे स्पर्श, गंध, चव, पाहणे, आवाज, ह्या सगळ्यातून विड्रॉ करायला पाहिजे मनाला आणि बाहेर पडायचे. तुम्हाला जे आता 5ही प्रकार सांगितले, म्हणजे प्रमाण असेल, विपर्य असेल, विकल्प असेल, किंवा स्मृती असेल, निद्रा असेल, ह्या सगळ्यातून बाहेर पडून तुम्ही कुठं यायला पाहिजे, ॲट द प्रेझेंट मोमेंट तुम्ही कुठं असायला पाहिजे, ते नाव, आत्ताच्या वर्तमान काळात तुम्ही येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि वर्तमान काळात येणे हे सगळं सोडून त्यालाच आपण अभ्यास म्हणतो. अभ्यास कुठला आहे, हा जो काही वर्तमान काळात येण्याची जी काही तुमची साधना आहे, या पथवरून, म्हणजे बाहेर जाणाऱ्या मनाला आत स्वस्वरूपात घेण्यात जी काही तुमचं साधना असेल, तिला आपण अभ्यास म्हणूया. आणि अभ्यास आणि वैराग्याने ह्या गोष्टी शक्य आहेत. मन वर्तमान काळात तुम्हाला नेहमी जाणायला पाहिजे, पास्टमध्ये तुम्ही अजिबात राहायला नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. तुम्हाला आत्ता जे परत जे मी काय सांगत आहे की जोपर्यंत तुम्ही या 5हीमधून बाहेर पडत नाहीत आहे, म्हणजे आत्ता जे काही मी सांगितलं, प्रमाणात असेल की प्रत्येक गोष्टीत पुरावे मागणे, मग ते प्रत्यक्ष असतील पुरावा, आगामी असेल, लक्षात तुमच्या, किंवा अनुमानावर आधारित असेल, याच्यातून बाहेर निघणं आवश्यक. तुम्ही त्याचप्रमाणे विपर्य असेल की स्वतःची मतं दुसऱ्यावर लादत असतात, किंवा विकल्प असेल, दॅट्स कॉल्ड हॅलोजेनेशन, किंवा निद्रा असेल, किंवा शेवटचं स्मृती असेल, भूतकाळात रमणे असेल, तर याच्या पलीकडं जाऊन स्वस्वरूपात ज्यावेळेस याल त्यावेळेस तुम्ही योग्य मार्गावर आहेत असं समजूया आपण. याच्या पलीकडून जाऊन आपण आपल्या मनाला स्वस्वरूपात ज्यावेळेस आणाल, तुम्ही स्वस्वरूपात आणाल, त्यावेळेस तुम्ही वर्तमान काळात जीवन जगत असाल. आणि अभ्यासाने आणि वैराग्याने ही गोष्ट शक्य आहे मित्रांनो.
आजच्या पुरतं एवढं बस झालं. पुढचा दुसरा टॉपिक देखील घेणार आहोत. जय गुरुदेव, जय महाराष्ट्र, जय हिंद.